हॅलो फ्रेंड, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इतिहास या विषयाचा भाग 5 पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जातील. तर चला तर मग आज इतिहास या विषयाचा परीक्षेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, 1857मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कुणी केले? तर याचे ऑप्शन आहेत: ए. तात्या टोपे, बी. नानासाहेब पेशवे, सी. बहादूर शाह जफर, डी. अझीमुल्लाह. तर याचं उत्तर आहे बी. नानासाहेब पेशवे. प्रश्न दुसरा, ॲम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेत हिंदुस्थानातील उदार धर्म हा प्रबंध कोणी सादर केला? तर याचे ऑप्शन आहेत: ए. शिम परांजपे, बी. पंडिता रमाबाई, सी. कर्मवीर वीरा शिंदे, डी. रा. गो. भांडारकर. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तरे येत असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे सी. कर्मवीर वीरा शिंदे. प्रश्न तिसरा, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित होती? तर याचे ऑप्शन आहेत: ए. आदिवासीच्या जमीन लागवडीशी, बी. आदिवासीच्या पुरातन सामाजिक रूढीशी, सी. आदिवासीच्या शिक्षणाशी, डी. आदिवासीच्या राजकीय गटाशी. तर याचं उत्तर आहे ए. आदिवासीच्या जमीन लागवडीशी. प्रश्न चौथा, लॉर्ड कर्झन कशामुळे बदनाम झाला होता? तर याचे ऑप्शन आहेत: ए. त्याने विद्यापीठाची स्वायत्तता कमी केली, बी. त्याने बंगालची फाळणी केली, सी. त्याने फोडा व झोडा या नीतीचा अवलंब केला, डी. त्याने कायदेमंडळाची स्थापना केली. तर याचं उत्तर आहे बी. त्याने बंगालची फाळणी केल्यामुळे लॉर्ड कर्झन हा बदनाम झाला होता. प्रश्न पाचवा, गणिती विषयातील रँगलर ही पदवी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? प्रश्न पाचवा, गणिती विषयातील रँगलर ही पदवी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? तर याचे ऑप्शन आहेत: ए. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, बी. सखाराम परांजपे, सी. म. गो. रानडे, डी. भाऊराव पाटील. तर याचं उत्तर आहे ए. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे. प्रश्न सहावा, मठाची आणि हनुमानाची मंदिराची गावोगावी स्थापना कुणी केली? मठाची आणि हनुमान मंदिराची गावोगावी स्थापना कुणी केली? याचे ऑप्शन आहेत: ए. संत तुकडोजी महाराज, बी. संत गाडगे महाराज, सी. संत समर्थ रामदास, डी. संत नामदेव. याचं उत्तर आहे सी. समर्थ रामदास. प्रश्न सातवा, इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर याचे ऑप्शन आहेत: ए. स्वातंत्र्य सावरकर, बी. दादाभाई नौरोजी, सी. विल्यम वेडरबर्न, डी. श्यामजी कृष्ण वर्मा. तर याचं उत्तर आहे डी. श्यामजी कृष्ण वर्मा. प्रश्न आठवा, पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले? तर याचे ऑप्शन आहेत: ए. तात्या टोपे, बी. राणी लक्ष्मीबाई, सी. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डी. नानासाहेब पेशवे. तर याचे उत्तर आहे ए. तात्या टोपे. प्रश्न नववा, नेहरू अहवाल कशाची मागणी केली गेली होती? नेहरू अहवालात कशाची मागणी केली होती? तर याचे ऑप्शन आहेत: ए. संपूर्ण स्वराज्य, बी. वसाहतीचे स्वराज्य, सी. स्वातंत्र्य, डी. समता. याचं उत्तर आहे
बी. वसाहतीचे स्वराज्य. जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तरे येत असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. प्रश्न 10वा. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणास म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणास म्हणतात? त्याचे ऑप्शन आहेत: ए. लोकमान्य टिळक, बी. महात्मा ज्योतिबा फुले, सी. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, डी. गोपाळ गणेश आगरकर. तर याचं उत्तर आहे बी. महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न 11वा. डॉक्टर ॲनी बेझंट जन्माने कुठल्या होत्या? डॉक्टर ॲनी बेझंट जन्माने कुठल्या होत्या? तर याचे ऑप्शन आहेत: ए. इंडोनेशिया, बी. युगोस्लाव्हिया, सी. आयर्लंड, डी. भारत. तर याचं उत्तर आहे सी. आयर्लंड. आयर्लंड येथील डॉक्टर ॲनी बेझंट या होत्या. प्रश्न 12वा. पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण होते? पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण होते? ऑप्शन ए. नाना जगन्नाथ शंकरशेठ, बी. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, सी. दादोबा पांडुरंग तर्खडकर, डी. गोपाळ हरी देशमुख. तर याचं उत्तर आहे बी. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक होते. प्रश्न 13वा. महात्मा गांधींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला. महात्मा गांधींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह डॅश केला. याचे ऑप्शन आहेत: ए. असहकार चळवळीच्या वेळी, बी. जालियनवाला बाग क्रूरतापूर्ण घडलेल्या विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी, सी. खिलाफत चळवळीच्या वेळी, डी. रोलेट ॲक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी. तर याचे उत्तर आहे डी. रोलेट ॲक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी गांधीजींनी राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला. प्रश्न 14वा. भागवत धर्माचा पाया कुणी घातला? तर भागवत धर्माचा पाया कुणी घातला? ऑप्शन आहेत: ए. संत ज्ञानेश्वर महाराज, बी. संत नामदेव, सी. संत एकनाथ, डी. संत तुकाराम. तर याचं उत्तर आहे ए. संत ज्ञानेश्वर. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न. खालीलपैकी आद्य क्रांतिकारक कोण होते? याचे ऑप्शन आहेत: ए. वासुदेव बळवंत फडके, बी. प्रफुल्लचंद्र चाकी, सी. स्वातंत्र्यवीर सावरकर, डी. शहीद भगतसिंग. तर याचे उत्तर आहे ए. वासुदेव बळवंत फडके. तर अशा प्रकारे आपण आज इतिहास या विषयाचे अत्यंत परीक्षेला येतील असे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक कमेंट करू शकता, जेणेकरून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होत जाईल. तरी धन्यवाद.